सलोमानिकातु वन्दे सर्वे विबुधं रसवरतनुजं मोदिचैत्यं नमामि वन्दामि चैत्यम्। लुंबिनी विहारामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। या विहारामध्ये सर्व उपासक उपासिका बालबालिका आणि अतिशय लहान वयापासून तर ज्येष्ठांपर्यंतची सगळ्यांची उपस्थिती या ठिकाणी लागलेली आहे। खऱ्या अर्थानं बौद्ध विकास महासंघाच्या वतीनं आपण आदर्श माझं विहार या संकल्पनेच्या अंतर्गत बौद्ध विहारांना भेटी देण्याचा कार्यक्रम करतो आणि यातून जाणून घेतो की या ठिकाणी या विहारांमध्ये कोणत्या प्रकारचे उपक्रम आपण राबवतो, त्याच पद्धतीनं या विहारांचं वैशिष्ट्य काय, यांची स्थापना कधी झाली, तसेच आपली बाबासाहेबांची जयंती ही आदर्श पद्धतीने कशी घडली पाहिजे आणि आपले पिंपरी चिंचवड शहरातील सर्व विहार एकत्रित कशी येतील, हा एक प्रांजळ उद्देश घेऊन आपल्या जानता टाइम्सच्या वतीनं हा उपक्रम आपण या ठिकाणी घेत आहोत। लुंबिनी बुद्ध विहाराच्या अध्यक्षा आदरणीय ताराताई बोरकर यांच्याशी आपण भेटतोय। ताराताई बोरकर, तुम्ही मला या विहाराची स्थापना आणि याचा इतिहास थोडक्यात सांगा। मी तारा बोरकर, नालंदा मित्र संघ लुंबिनी बुद्ध विहाराची अध्यक्षा। या विहाराची स्थापना 1986 मध्ये झाली। हे स्थापना करतेवेळी आमच्या पूर्वीच्या लोकांना खूप अगदी त्रास सहन करावा लागला आणि प्राधिकरण ऑफिसमध्ये धरणे आंदोलन टूल डाऊन सुद्धा त्यांना करावा लागला ही जागा मिळवण्यासाठी। आणि ही जागा मिळाली। तिथं नर्सरी होती आणि त्या नर्सरीमध्ये आम्ही एक छोटंसं विहार बांधलं होतं। अगदी तिथं आपण म्हणजे जाऊ शकत नव्हतं, एकदम एवढं छोटंसं होतं। नंतर काही दिवसांनी आपलं हे विहार बांधण्यात आलं। आता ते विहार बांधताना आम्हाला अनेक ठिकाणी आपलं दान गोळा करायला जावं लागायचं। त्या दानातून हे विहार आम्ही उभं केलेलं आहे। स्टोर रूम बांधलेला आहे, त्या दानातूनच झालेला आहे। आणि हा जो आपला जो परिसर दिसतो, हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी किंवा नीटनेटका ठेवण्यासाठी आणि हे गट्टू बसवण्यासाठी आम्ही आमदारांकडे पाठपुरावा केला, नगरसेवकांकडे पाठपुरावा केला आणि त्यातून हे आपल्याला हा परिसर सुंदर आणि स्वच्छ दिसतो। तसेच हे विहारामध्ये वर्षाचे 12 महिने विहार असेल तर वंदना ही झालीच पाहिजे। आणि मला जाणून घ्यायला आवडेल की लुंबिनी बुद्ध विहारामध्ये वंदना ही नियमित घेतली जाते, साप्ताहिक घेतली जाते, रविवारी घेतली जाते, कोणत्या वारी घेतली जाते? ताई मला सांगा की आपल्याकडे वंदना कधी होते? ही आपल्याकडे वंदना दररोज 6 वाजता घेतली जाते आणि वर्षाचे 12 महिने हे विहार संध्याकाळी 5:30 वाजता उघडलं जातं। 6 वाजता वंदना होते आणि वंदना झाल्यानंतर आम्ही सामाजिक काय आर्थिक असतील, काय कोणाच्या आर्थिक अडचणी असतील, त्यावर आम्ही विचार करत असतो। आणि आता आपल्या देशामध्ये काय चाललं, जगामध्ये काय चाललं, ह्यावर आम्ही चर्चा करत असतो। आणि परत धम्माची चर्चा होते, धम्म कसा चाललाय, धम्माची चळवळ कशी राबवली जाते, ह्यावर आम्ही चर्चा करत असतो। लुंबिनी बुद्ध विहारामध्ये असे कोणते विशेष उपक्रम होतात की ज्याचा आदर्श आपल्या सर्व श्रोत्यांना या प्रेक्षक वर्गाला घेता येईल? मला ताई सांगा, आपल्याकडे काय असे विशेष उपक्रम होतात? विशेष उपक्रम म्हणजे हे विहार वर्षाचे 12 महिने असं संध्याकाळी 5:30 वाजता उघडं असतं, 6 वाजता वंदना होते आणि आता सांगितल्याप्रमाणे इथं अनेक आम्ही विषयावर चर्चा करत असतो। त्यात आणखीन वर्षाचे 12 महिने 12 महिन्यातल्या एक वर्षातल्या 12 पौर्णिमा इथं साजरे केल्या जातात। खीरदान, फलदान असं म्हणजे इथं उपक्रम आम्ही राबवला जातो, खाऊ वाटप केलं जातं। शिवाय पौर्णिमेचं महत्व सांगितलं जाते। शिवाय इथं ज्या महापुरुषांच्या जयंत्या असतात आणि महामातांच्या जयंत्या असतात त्या इथं साजऱ्या केल्या जातात आणि महापुरुषांच्या जीवनावर इथं भाषण म्हणजे आपल्याला माहिती दिली जाते, महामातांच्या विषयावर माहिती दिली जाते त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने। वर्षावास काळामध्ये 3 महिन्याचा जो वर्षावास असतो, आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा, ह्या कालावधीमध्ये आमचं बुद्ध आणि धम्म लाक्से मिलिंद प्रश्न यावर आमचं वाचन होतं विहारामध्ये। आणि अश्विन पौर्णिमेला त्याची सांगता करतो आम्ही, भंतेजींना बोलवून चिवरदान करून भोजनदान करून त्याची सांगता होते।
शिवाय दर गुरुवारी आम्ही प्रवचन मालिका राबवतो. ती भारतीय बौद्ध महासभेच्या अनुषंगाने वेगवेगळे बौद्ध भंते जी येतात किंवा भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते येतात आणि वेगवेगळ्या विषयावर ते आम्हाला प्रबोधन करतात वर्षावास कालामध्ये. जयंती आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही संयुक्त जयंती असते. ह्या जयंतीला 11 तारखेपासून म्हणजे महात्मा फुले जयंतीपासून ते 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती पर्यंत आम्ही एक सांस्कृतिक कार्यक्रम देतो. त्याच्यामध्ये आमची निबंध स्पर्धा असते, मुलांच्या रांगोळ्या असतात, चित्रकला स्पर्धा असते, खेळ असतात, महिलांचे खेळ असतात, मुलांचे खेळ असतात आणि त्यांना विविध प्रकारची बक्षिसं दिली जातात. शिवाय जयंतीच्या दिवशी आम्ही त्यांना वेशभूषा वगैरे करून त्यांना असं बोलायला सांगतो. महापुरुषांच्या जे महापुरुष कोणी बनतात, महात्मा ज्योतिबा फुले, कोणी शाहू महाराज, कोणी शिवाजी महाराज, कोणी माझी जाऊ रमाई, असं त्यांना आम्ही ते काही थोडीशी वाक्य बोलायला देतो. असे उपक्रम राबवतो आम्ही. आणि मुलांना सुद्धा आम्ही वक्तृत्व स्पर्धेमध्ये असं बोलायला, हे स्टेज म्हणून तुम्ही बोला तरच तुमची प्रगती आहे, पुढे आहात जातील आणि त्यांच्यामध्ये थोडा धीटपणा निर्माण होईल. तर असे आम्ही उपक्रम इथे राबवतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी आम्ही भोजनदान वगैरे करतो. आत्ताच बाबासाहेबांची 135वी जयंती झाली आणि ही जयंती आपल्या देशातच नव्हे तर जगभरातच झाली. मला जाणून घ्यायला आवडेल, या ठिकाणी निवेदिताताई बेंद्रे आहेत, की ताई आपल्याकडे जयंती कशी होते आणि जयंतीमध्ये असे काय विशेष उपक्रम आपण राबवता आणि ती आदर्श जयंती म्हणून कशी साजरी केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? धन्यवाद तुमचे. तुमचा प्रश्न जो आहे की आदर्श जयंती कशी असली पाहिजे. आता जयंती बऱ्याच वर्षापासून अशी होत होती की विहारामध्ये कार्यक्रम वंदना वगैरे होत होतं आणि तेवढ्या पुरतं मर्यादित होतं आणि काही सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जात होते. तर मी जी पाहिलेली जयंती आहे माझ्या लहानपणापासून, तर ती आहे की मी चंद्रपूरची आहे, जिथे बाबासाहेबांनी दीक्षा दिली आहे त्या ठिकाणची मी आहे. तर तिथे मी लहानपणापासून पाहिलेली जयंती अशी होती की 15 दिवस आधीपासून दीक्षाभूमीवरच विविध सांस्कृतिक प्लस प्रबोधनात्मक कार्यक्रम जास्त होत होते. तर त्या वातावरणातनं मी पुण्यातली जी जयंती बघत होती, आता ती चांगलीच होते, चांगल्याच प्रमाणात होत आहे. तर आदर्श जयंती माझ्या मते अशी असली पाहिजे की बाबासाहेबांनी आम्हाला जो धम्म दिला आहे, तर त्या धम्माला अनुसरून आपण आपला पुढचं पिढी घडवण्यामध्ये काय प्रयत्न करतोय तसं असायला पाहिजे. आपण लहान मुलांना धम्माचा आदर्श कसा देऊ शकतो, कसे उपक्रम घेऊ शकतो त्यांच्यासाठी, त्यांना धम्म कसा सांगू शकतो किंवा तो कसा आचरण केला पाहिजे. त्याचबरोबर घरामध्ये सुद्धा पालकांनी तो मुलांना कसा दिला पाहिजे, अशा पद्धतीने आपण म्हणजे आदर्श जयंती साजरी करता येईल. सांस्कृतिक कार्यक्रम घेताना आपण विविध महापुरुषांचे जे विचार आहेत ते पण मुलांपर्यंत किंवा लोकांपर्यंत पोचवता येतील आदर्श जयंतीच्या उपक्रमामार्फत. आणि आपण परत महापुरुषांचे जे विचार आहेत तर ते मुलांना डायरेक्ट कळणार नाही बोलताना किंवा पुस्तक वाचन करताना. मुलं लहान असतात, काही मोठी असतात, तर त्यांना आपण एक सांस्कृतिक उपक्रमाद्वारे की त्यांना वेशभूषा करून काही त्यांचे विचार बोलायला लावणे वगैरे, तर ही एक प्रकारची आदर्श जयंती होऊ शकते माझ्या मते तरी. आणि त्यात महिला पुरुष सगळे सहभागी घेऊ शकतात, असं नाही की मुलांनीच केलं पाहिजे. आणि मोठ्या लोकांनी, मोठे जे सिनियर सिटीजन आहेत किंवा आई पालक आहेत, त्यांनी आपल्या मुलांना या जयंतीमध्ये योग्य प्रकारे धम्म आचरण करताना कसं त्यांना बाबासाहेब पण सांगता येतील, बाबासाहेबांचा संघर्ष सांगता येईल, बाबासाहेबांनी किती संघर्ष केला आहे आपल्याला हे दिवस दाखवण्यासाठी, तर हे पालकांना तसं मुलांना घडवता येईल पालकांना. आणि जयंतीच्या कार्यक्रमाच्या वेळेला त्यांना आपल्या मुलांना त्या त्या पद्धतीने समोर काही प्रस्तुती देता येईल, काही करता येईल असं मला तरी वाटतं. आदर्श जयंतीचा एक उपक्रम म्हणून आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय बौद्धजन विकास समिती मार्फत गेले 6-7 वर्ष बाबासाहेबांना अभिवादन, हे अनोखे अभिवादन म्हणून आपण एक वही एक पेन हा उपक्रम राबवतोय. तर तो उपक्रम आम्ही आमच्या विहारात सुद्धा राबवतो. 14 एप्रिलला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही आवाहन करतो की तुम्ही एक वही एक पेन दान द्या
कारण बाबासाहेबांनी जो आपल्याला मंत्र दिला आहे किंवा तो आपल्याला हे दिलंय, शिका, संघटित आणि संघर्ष करा. तर शिक्षणासाठी आपल्याला म्हणजे शिक्षण घेण्यासाठी मुलांना वही पेन जिथे मिळत नाही अशा ठिकाणी आपण ते वही पेन दान पण करत असतो. तर यावेळेला आमच्या म्हणजे गेले 2-3 वर्ष आम्ही आमच्या विहारामध्ये सुद्धा हा उपक्रम 14 एप्रिलला जयंतीच्या दिवशी राबवतो आणि बरेच आमच्याकडे वही पेन, यावर्षी आमच्याकडे 27 डझन वही पेन गोळा झालेले आहेत. मग ते आम्ही त्या समितीला सुपूर्द करून मग वेगवेगळ्या ठिकाणी त्या वह्यांचं वाटप केलं जातं. तर हा एक वेगळा अभिवादन आहे बाबा साहेबांना जयंती निमित्त. अगदी. तर आपण आता विहारातील सदस्यांना भेटूयात, त्यांच्याकडून जाणून घेऊयात. मला आवडेल की लुंबिनी बुद्ध विहारातील आपले जे सदस्य आहेत त्यांनी मला सांगा की आदर्श जयंती बाबासाहेबांची 135वी आपण करतोय आणि महात्मा फुलेंची 200वी करतोय, बरोबर. महाडच्या संग्रामाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. तर ही जयंती आता महत्वाची आहे, खूप अंगाने महत्वाची आहे. तर मला असं वाटतं की पुढच्या पिढीसाठी आदर्श जयंती कशी असली पाहिजे. खैरेताई, तुमच्याकडून मला जाणून घ्यायला आवडेल की आदर्श जयंती कशी असली पाहिजे. जय भीम. मी रुपाली खैरे. मी या नालंदा मित्र संघ लुंबिनी बुद्ध विहारच्या खजिनदार या पदावर आहे. तर बाबासाहेबांची आदर्श जयंती हे आता आमच्या निवेदिता ताईने सांगितलंच आहे. त्याचप्रमाणे जे काही आता माझा मुलगा आहे, माझ्या मुलाला मी कशा प्रकारे घरी तयार करू शकते आणि त्याला काय काय म्हणजे बाबासाहेबांबद्दल बोलण्यासाठी उत्सुक करू शकते किंवा त्यांच्या गेटअपनुसार किंवा एक सांस्कृतिक कार्यक्रमानुसार, जसं काही एखादी आपण जनसमुदायाचं असं नाटक वगैरे बसवतं तसं काही मुलांचा कार्यक्रम घेऊन पण आपण त्या मार्फत बाबासाहेबांची जयंती ही आपण करू शकतो, साजरी करू शकतो. त्याचप्रमाणे आता आम्ही महिला वर्ग आहोत तर ते दरवर्षी आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम करतो. तर त्या कार्यक्रमामध्ये आम्ही जे काही गाणे निवडतो सांस्कृतिक कार्यक्रमासाठी, तर ते प्रबोधनात्मक गाणे आम्ही निवडल्या जाते आणि आम्ही इथे सादरीकरण करतो. त्याच्यात आमच्या अध्यक्षा म्हणा, म्हणजे वयस्कर जे आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत आमच्या, त्या सगळे आम्ही मिळून आम्ही ते सादरीकरण करतो. आणि त्याचप्रमाणे आमचे हे जे लहान लहान मुलं बसले आहेत पुढे, त्यांचं पण आमच्या इथे सादरीकरण होते. त्या पद्धतीने आम्ही ही जयंती या वर्षी आम्ही आमच्या लुंबिनी बुद्ध विहारामध्ये साजरी केली आहे. तर या प्रकारे पण आपण एक नवीन उपक्रम मुलांना देऊ शकतो. जय भीम सर्वांना. आदर्श जयंती म्हणजे माझ्या मतानुसार आपल्या समाजापुरतीच नसावी. बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते इतर समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलं पाहिजे, जेवढं जमेल तेवढं, असं तरी मला वाटतं. तसं तर आम्ही करतच असतो आणि बाकीचे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे होतच असतात इथे. पण ह्याच्या पुढे पण आपल्याला त्याच्यासाठी थोडंसं जास्त प्रयत्न करायला पाहिजे की बाहेरच्या समाजासाठी, बाहेरच्या व्यक्तींपर्यंत आपल्या बाबासाहेबांचे विचार पोहोचले पाहिजे. कारण की बाबासाहेब आपलेच नव्हते, फक्त ते आपण आपले म्हणून ते आपल्यातच ठेवले. अगदी. हा, तर तो प्रयत्न करायला पाहिजे. जय भीम. जय भीम सर्वांना. मी सुरेखा सुनील भोसले. डॉक्टर बुद्ध विहार एकत्र जर झाले तर सर्व लोक एकत्र येतील आणि संघर्ष करू शकतात. कोणाची बरोबरी करायची नाहीये, कोणत्या धर्माचे कोणाचे याच्या बरोबरी नाही. त्यांच्याकडे गल्लीला पगार आहे, पैसे आहेत, जमीन जुमला आहेत. आपल्याला आत्ता हातामध्ये पैसा यायला लागलेला आहे. विहारामध्ये आपण प्रत्येकाकडून 2-2, 5-5 हजार रुपये जमा करून आपण विहारगणी गोळा करतोय. आणि डीजेचा जो डीजे असतो, कोणाच्या तरी एखाद्या मारवाड्या गुजरात्याचा असतो डीजे, त्याच्या हातामध्ये पैसे देऊन आपण काही साजरं करण्यात काही मोठं पाप ठोकून घ्यायची गरज नाहीये. हे मी भारतातल्या प्रत्येक अध्यक्षांना म्हणतो, विहारातल्या अध्यक्षांना म्हणतो, तुम्ही साधे प्रकारे साजरी करावं. बाबासाहेबांच्या नावाने तुम्ही एखाद्या चळवळ म्हणून, जे बाबासाहेबांना अभिप्रेत आहे की प्रत्येक मुलाने शिकावं, संघटित व्हावं आणि संघर्ष करावं. हे त्रिसूत्री फक्त घेऊन तुम्ही लोकांपर्यंत गेलात. शिकायचं म्हणजे तुम्ही एखाद्या शाळेमध्ये, विहारामध्ये एखाद्या वाचनालय चालू करू शकता. त्या जमा झालेल्या पैशातून एक खूप सुंदर लायब्ररी उभा होऊ शकते. ओपन लायब्ररी, चावी नसावी त्याला, कोणी पण यावं, वाचावं, जावं, कोणी पण अशा प्रकारची असावी. किंवा एखाद्या गरीब मुलांसाठी वही आणि पेन अशा प्रकारचं दान करण्यासाठी आवाहन करावं. आता नियोजन